लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आपण पहिला ट्विस्ट आता पाहणार आहोत। चांदेकरांच्या पहिल्या पूजेमध्ये कला ज्यावेळी आलेली असते त्यानंतर कलाचं आयुष्य पूर्णपणे कसं बदलून जाणार असतं हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि 100 वर्षाची परंपरा ज्या मुलीमुळे म्हणजेच कलामुळे पूर्ण झाली तिच्यासाठी आता आबांचा खूप मोठा निर्णय काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आबांनी घेतलेला निर्णय अद्वैत आता मान्य करणार का आणि त्यानंतर कलाच्या कुटुंबावरती त्याचा काय परिणाम होणार आहे आणि आबा अशी कोणती अट ठेवणार आहेत अद्वैत समोर की तिच्याला मान्यच करावी लागणार असते कलाच्या बाबतीत, हे सर्व काही आपण या व्हिडिओमधून आता पाहणार आहोत। आणि आजपासून आपण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट पुढचे ट्विस्ट या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। आता घरामध्ये मूर्ती पूर्ण झाली आहे की नाही याबद्दल सर्वांच्या खूप साऱ्या चर्चा सुरू असतात आणि आबांनी अद्वैतला घराचा उत्तराधिकारी म्हणून निवडलेला असतो। अद्वैतला आबांनी जो काही मान दिलेला असतो तो सार्थ ठरणार असतो की नाही यात अशा चर्चांना खूप उधाण आलेलं असतं। या सर्व चर्चांना उधाण आलं असतानाच कला आता अद्वैत आणि आबा या दोघांचा विश्वास सार्थ ठरवणार असते। तर इकडे आता काकूंना खूप काळजी वाटायला लागलेली असते। काकूंना अद्वैत बद्दल खात्री असते, परंतु ज्या मुलीला अद्वैतने मूर्ती बनवण्यासाठी आणलेलं असतं त्या मुलीवरती त्यांचा विश्वास नसतो, त्याबद्दल त्यांची खात्रीच नसते। काकूंचा अद्वैत जरी पूर्णपणे विश्वास असला तरी कलावरती विश्वासच नसतो। त्याचवेळी सरोजाता काकूंना म्हणते की बघूया देवी आईवरती आपण सर्व काही सोपूया, सर्व काही चांगलंच होईल। त्याचवेळी आता कला बाहेर येते। कलावला बाहेर आलेलं पाहून आबा म्हणतात, मुली तू जी मूर्ती बनवलेली आहे ती आता आमच्या 100 वर्षाच्या परंपरे साजेची मूर्ती आहे असं आबा तिथे कलाला विचारतात। अद्वैतला जराशी धाकधूक लागून राहिलेली असते। अद्वैतला वाटत असतं या उद्धट मुलीला जरी मी घेऊन आलेलो असलो तरी ही मुलगी विश्वासाला सार्थ ठरणार आहे का? आता आपला निर्णय योग्य ठरणार की परत आपल्या सर्वांसमोर हसू होईल याची भीती अद्वैतला वाटायला लागलेली असते। अद्वैतला जरी भीती वाटत असताना तिथे कला आता पटकन त्या मूर्तीसमोरील पडदा बाजूला घेते आणि सर्वांचे डोळे तिपून जातात। कलाने खूप छान सुंदर अशी मूर्ती तयार केलेली असते जी चांदेकरांच्या 100 वर्षांच्या परंपरेला साजेशी ठरते। कलाने फक्त लक्ष्मीची मूर्तीच बनवलेली नसते तर ती मूर्ती इतकी सुंदर असते की कोल्हापुरी साज घातलेली, कोल्हापुरी नथ घातलेली, नऊवारी साडी नेसलेली अशी इतकी छान सुंदर मूर्ती पाहून चांदेकरांच्या 100 वर्षाची परंपरा जपणारी मूर्ती कलाने बनवलेली असते। मूर्ती पाहताच इकडे अद्वैत सुद्धा थक्क झालेला असतो। ज्या मुलीसोबत आपण भर रस्त्यात इतकी भांडणे केली, तिला इतकं काही बोललो, त्या मुलीने अवघ्या काही तासामध्ये त्यांना हवी अशी मूर्ती तयार करून दिलेली असते। आता कलाबद्दलचं अद्वैतच्या मनातील विचार वेगळेच निर्माण होतात। आपण या मुलीच्या बाबतीत किती मोठा गैरसमज करून घेतला यासाठी अद्वैतला गिल्ट वाटत असतं। खरंच या मुलीच्या हातामध्ये लक्ष्मी सरस्वती वसते असा क्षणभर विचार आता अद्वैतच्या मनात आलेला असतो, परंतु हे आत्मीयता हा चांगला विचार अद्वैतच्या मनात फक्त काही क्षणासाठी आलेला असतो। त्यानंतर अद्वैत त्याच्या मूळ पदावरती आलेला असतो। त्याच्यामध्ये असलेला विशिष्ट प्रकारचा राग, भांडखोर वृत्ती आणि पैशाचा माज असलेला एक मुलगा ही त्याची खरी पर्सनॅलिटी असते आणि त्याच्यात तो मूळ पदावरती आलेला असतो। आबा कलाकडे एकटक पाहतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। आबा कलाला म्हणतात, अगं मुली इतकी सुंदर मूर्ती, अगं हे काय बनवलं आहेस तू? माझ्या 100 वर्षाच्या म्हणजे माझ्या 82 वर्षाच्या कारकिर्दीत एवढी सुंदर मूर्ती मी कधीही लक्ष्मीची पाहिलेली नव्हती। या 82 वर्षामध्ये तुझ्यासारखा कलाकार मी अजूनपर्यंत पाहिला नाही आणि मला असं वाटतं तुझी ही मूर्ती पाहून की तुझ्यासारखी कलाकृती करणारा कलाकार इथून पुढे सुद्धा बनूच शकणार नाही। आबा कलाशी बोलत असतानाच अचानकपणे आबांच्या मनात एक निर्णय आलेला असतो आणि त्या निर्णयानुसार आबांच्या अचानकपणे गोष्ट लक्षात येते की ज्यावेळी कला पाणी घेण्यासाठी घरामध्ये आली होती तेव्हा चिखलाने भरलेले पाय ही कला आतमध्ये घेऊन आलेली होती आणि तिचे लक्ष्मीचे पाऊल त्या घरामध्ये उमटले गेले होते आणि त्याचवेळी आबांना इकडे त्यांच्या करोडोची जमीन जी इतकी वर्ष अडकलेली होती ती सुटलेली असते। खरंच ही मुलगी खूपच वेगळी आहे, हिने लक्ष्मीची मूर्ती इतकी सुबक सुंदर बनवली होती। खरंच ही लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरात आली होती। इतकी वर्ष वडिलोपार्जित जमिनीचा जो व्यवहार चालला होता, जे केस कोर्टात चालू होती, ती एका क्षणात हिच्या पावलाने
त्या केसचा निकाल लागला. तर इकडे आता संगीता खूपच खुश असते, कारण चांदेकरांच्या पूजेत जाण्यासाठी त्यांना पास भेटलेले असतात. परंतु इकडे संगीताला 3च पास भेटलेले असतात आणि हे 3 पास 3 मुलींना पुरतात, परंतु कोणी एक जर राहतो. त्यावरती आता संगीताला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा नैना म्हणते की अगं, असंही त्या कलेला कुठं यायला वेळ तरी असतो का? त्यावर तिला जाऊ दे, सोडून दे, आपण तिघी मिळून जाऊया. तर इकडे आता कलाने इतकी छान मूर्ती बनवून दिल्यामुळे आणि तिच्या लक्ष्मीच्या पावलाने जे केसचा कोर्टचा निकाल लागलेला असतो, त्यामुळे आबाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तो म्हणजे आता कलेला या मूर्तीचा म्हणजेच पूजेचा मान देण्याचा. त्यावेळी अद्वैतला राग आलेला असतो. अद्वैतच्या मनात विचार येतो, या उद्धट मुलीसाठी आबा 100 वर्षांची परंपरा का मोडत असतील? परंतु आबाच्या समोर बोलायची अद्वैतची हिंमत होत नाही. तर इकडे आता संगीताने तयारी सुद्धा केलेली असते उद्याच्या पूजेमध्ये जाण्यासाठी. ती मुलीला आता खूप छान असे कपडे घालून तयार होऊन आपल्याला पूजेला जायचं आहे असं सांगत असते. तर इकडे आता आबांनी निर्णय घेतलेला असतो कलेला पूजेचा मान देण्यासाठी, आणि ते म्हणतात की मुली, तू जशी मातीची पूजा करून त्यातून मूर्ती घडवली, अगदी त्याचप्रमाणे आता या घडवलेल्या मूर्तीचं पूजन तुलाच करायचं आहे. चांदेकरांच्या घरातील 100 वर्षाची परंपरा जी चालत आली होती, ती त्या विश्वासाला तू सार्थ ठरली आहे. त्यामुळे या देवी मूर्तीची पूजा आता तूच करायची आहे असं म्हणत आबांनी कलाला खूप मोठा मान दिलेला असतो. आबांचा निर्णय सरोजला मान्य असतो, परंतु रोहिणीचा जळफळाट होत असतो. तर आबांनी घेतलेला निर्णय बाकी कोणालाही मान्य नसतो. त्यानंतर कला आबांना नमस्कार करते, परंतु सर्वांचे चेहरे पाहता कलाला समजलेलं असतं की आपण ही पूजा करतोय. चांदेकराच्या घराच्या पूजेचा मान आपल्याला दिला गेला आहे, हे घरातील कोणालाही आवडलं नाहीये. तर आबा आता कलाला सांगतात की तू 10 वाजेपर्यंतच तुझं सर्व काही आटोपून पूजेला ये. त्यानंतर कला आबांना नमस्कार करते आणि घरी येते. घरी आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिने सोहमला तर 3च पास आणायला सांगितले होते. तर कला ते पास पाहत असते. त्याचवेळी नैना म्हणते, कले, आम्ही तिघी जाणार आहोत, असंही तुला दुकानातून थोडाच वेळ मिळतो, त्यामुळे आम्ही तिघी आटपून जात आहोत. तेव्हा संगीता म्हणते, अगं कला, तू पण चल. त्यावेळी कला म्हणते, अगं आई, तसं पण त्या चांदेकरांनी मला पूजेसाठी बोलवलं आहे. तेव्हा आता संगीताला हे खोटं वाटतं आणि ती म्हणते की तुला आणि पूजेला बोलवलं आहे तेही चांदेकरांनी. त्यावेळी कला म्हणते की हो, सोहमला मीच सांगितलं होतं हे पास आणून देण्यासाठी. तेव्हा आता नैना म्हणते, काय चेष्टा करतेस तू? अगं, रॉकेटने हे पास आम्हाला आणून दिले आहेत ना. तर कलाचे बाबा म्हणत असतात की कला, तू पण जा. परंतु कला म्हणते, नाही, इथे 3च पास आहेत ना, मग त्यांनी तिघींनी जावं अशी माझी इच्छा आहे. परंतु खरं तर कलाला आबांनी पूजेसाठी बोलवलेलं असतं आणि आबांनी बोलवलं आहे म्हटल्यानंतर त्या घरात त्याला कलाला येण्यासाठी अडवण्याची कोणालाही तेवढी क्षमता नसते. त्यामुळे आबा अद्वैतला म्हणतात की ही मुलगी अजून आली नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की ती मुलगी कशी आहे, ती आपल्याशी खोटेच बोलले असणार. तेव्हा आबा अद्वैतवर रागवतात आणि म्हणतात की मला अजिबात काही माहिती नाही, परंतु तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या मुलीला इकडे घेऊन ये. तिच्या हातूनच मला पूजा करून घ्यायची आहे. अद्वैत तिकडून जातो आणि तिथे आता संगीता आलेली असते. ती विचार करायला लागते की ही मुलगी नक्की कोण असेल की जिच्यासाठी पूर्ण चांदेकर फॅमिली थांबली आहे पूजा करण्यासाठी. परंतु यांनी जर माझ्या 3 मुलींना पाहिलं ना, तर ते माझ्या मुलींना पाहतच राहते. अद्वैत कलाला आणायला निघालेलाच असतो. तेव्हा इकडे संगीताला खूपच राग आलेला असतो. ती म्हणते, एवढी मोठी फॅमिली कुठल्या त्या मुलीसाठी थांबली आहे, त्या पोरीपेक्षा माझ्या 3 मुली जग्गात भारी आहेत. तर आता कलाला आणायला गेलेले अद्वैत आणि कलासोबत आता काय गमती धरणार, आणि कला आता चांदेकरांच्या घरात आल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे कसं बदलवून जाणार. आबांनी 100 वर्षाची परंपरा पूर्ण करत कलेला लक्ष्मीच्या पूजनाचा मान देत, परंतु आबांनी हा जो निर्णय घेतलेला असतो त्यापेक्षा अजून वेगळा निर्णय आबांनी घेतलेला असतो. तर आता अद्वैत आणि कलाची भेट कशी होणार आणि आता आबा त्या दोघांना एकत्र कसं आणणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. असेच मालिकेचे पुढचे ट्विस्ट पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब नक्की